दरम्यान उदयनराजेंच्या प्रचारामध्ये जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। शंभूराज देसाई यांनी साताऱ्यामध्ये बैठक घेतलेली आहे, तर शिवसैनिकांना उदयनराजे यांच्या प्रचारामध्ये उतरवणार असल्याचं ते म्हणतायत। सातारा लोकसभेचे माहितीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात शिवसैनिकांचा सहभाग वाढवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी कराडमध्ये बैठक घेतली। त्यांनी कराड उत्तर आणि कराड दक्षिण मधील बूथ कमिटीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी उदयनराजेंना निवडून आणण्याचा प्रत्येक मतदार हा बूथ पर्यंत कसा येईल आणि उदयनराजेंना मतदान पडेल यासाठी त्यांनी सूचना केलेली आहे। शिवसेना शिंदे गट मतदानाचा शेवटपर्यंत उदयनराजेंच्या सोबत आहे असंही यावेळी ते म्हणाले। विशेषतः कराड उत्तर, कराड दक्षिण आणि कराड शहर या ठिकाणी मतदानाच्या बूथ स्तरावरचं नियोजन हे कसं करायचं याचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे। शिवसेनेचं शाखा स्तरावरचं नेटवर्क प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे। काही ठिकाणी संख्या जास्त आहे, काही ठिकाणी संख्या कमी आहे, हे देखील आम्ही मान्य करतो। पण तरीसुद्धा पूर्ण ताकदीनं शिवसैनिक हा येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनेचं 1 आणि 1 मत हे बूथपर्यंत कसं येईल आणि ते आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांना कसं पडेल या दृष्टीनं आम्ही नियोजन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।